नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने गिलक्याची भाजी कशी करते ही रेसिपी दाखवणार आहे। तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। आणि त्या अगोदर जर तुम्ही आज नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईकचं बटनसुद्धा दाबा। व्हिडिओ बरेच जण बघतात पण सबस्क्राईबचं बटनच दाबत नाही, तर प्लीज सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून मी काही रेसिपी किंवा ब्लॉग टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी सगळ्यात आधी जी गिलके आहे ते असे दोन्ही बाजूने कापून घेतलेले आहे व्यवस्थित, आणि ते मधोमध चिरायचे आहे त्यांना, आणि मग आपल्या आवडीनुसार त्याचे तुकडे करायचे आहेत। तुम्हाला जितके बारीक छोटे मोठे लागत असतील त्या मापाने ते कापून घ्यायचे आहेत। तर इथे कापलेले गिलके जे आहे ते मी पाण्यामध्ये ठेवते थोड्या वेळ, जोवर आपला दुसरा सामान तयार होत नाही तोपर्यंत आपण जे गिलके कापलेले आहे ते पाण्यामध्ये ठेवून बाजूला ठेवून देऊया। तर इकडे एक साईडला मी शेंगदाणे भाजत टाकलेले आहे। तर मसाला तयार करण्यासाठी आपल्याला इथे शेंगदाणे लागतील, तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे इथे। तर इथे मी शेंगदाणे आणि लसूण दळून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये घरातले मसाले लाल तिखट, हळद, आपले घरात जे बेसिक मसाले असतात ते टाकून घेतलेले आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि व्यवस्थित ते सगळा मसाला मिक्स करायचा आहे। आता इथे जो मसाला मिक्स करून झालेला आहे माझा, तर आता आपण ज्या गिलक्याला मधोमध चिरा मारल्या होत्या त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। थोडा जास्त प्रमाणात भरायचा आहे म्हणजे छान लागते चव। तर इथे सगळे असे गिलक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपल्यांना। तर आता इथे कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की जास्त गरम पण नाही करायचं तेल, नाही तर ते मग जळून जातील। तर थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जे भरलेले गिलके होते ते टाकून द्यायचे आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची आहे। सगळे गिलके टाकून व्यवस्थित झाकण ठेवायचे, 10 ते 15 मिनिटं आपण वाफे भरून द्यायची। त्यानंतर मग ते परत मिक्स करायचं एकदा।
याला वाफी भरून द्यायची आहे। तर या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही कस्तुरी मेथीही टाकू शकता। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, मिक्स करते आणि परत थोडे वेळ आपण झाकण ठेवून थोडंसं शिजून घेऊया। तर इथे आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे। तर खाण्यासाठी तर तुम्ही ही भाजी पोळीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता। अगदी छान लागते, अप्रतिम चव असते। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।